मग टकलं. हा बोला भाऊ, आणला का पंखा? आणा म्हटलं, आणा दाखवा इकडं. हो ठेवा इथं. हो अरे सांगा म्हटलं मला लवकर याचा काय गेला काय नाही किती खर्च येणार आहे काय. हा म्हटलं पहिले खर्च सांगा मला. हो नंतर बनवता. हा म्हटलं सांगा मला खर्च किती येणार काय गेला काय नाही ते तुम्हाला. हो सांगतो ना, खर्चही सांगतो, सगळं सांगतो. तुम्ही ठेवा तर खरं. हा ठेवा तर म्हटलं. पहिले मध्ये कसं ह्या कूलर अर्जंट दुरुस्त करून देणार. हो ह्या दुरुस्त झाला की मग त्याला पाहिजे. जरासा वेळ लागेल बा, अर्धा एक तास. तुम्ही तर ठेवून द्या, मी पाहतो त्याचं काय बिघडला काय नाही. नंतर सांगतो तुम्हाला खर्च. नंतर बनवीन बा. तुम्ही जर म्हणसान बनव तर बनवीन, नाही तर बघ घेऊन जाता तुमचा पंखा. हा म्हटलं 1 रुपया लागत नाही चेक करायला आपल्याजवळ. बनवसान तर पैसे देता जे होईन ते. हो मी तेच म्हणणार मग पहिले पाला का माही बजेट बोले किती खर्च आहे किती नाही. नंतर सांगा मग तुम्हाला बनवा नको बनवू. हा पहिले मला खर्च सांगून द्यायचा. या मग चेक करा. हो घे रे बाबू त्या भूपाचा पंखा घे आणि ठेव इकडं. हो या भाऊ तुम्ही जराशी म्हटली अर्ध्या घंट्यात घुमून. आतापर्यंत चेक करतो मी. ह्या कूलर झाला की बस मग तुमच्याच पंख्या मागं भिडतो. हो या म्हटलं तुम्ही घुमून. बरं ठीक आहे ना येतं बा घुमून पाहिजे म्हटलं. पण माझ्या बघा लवकर दुरुस्त करता बाबा. हो दुरुस्त म्हणजे चेक करता किती पैसे लागते काय लागते सांगता मला. हा नंतर मी सांगेन तुम्हाला बनव का नको बनवूचं. आपण चेक करा म्हटलं, नाही तर बरं आचेवर ठेवसान. हो दुसरं या तुम्ही त्याच करत बससान. हा म्हटलं मला चेक करता, मला काय गेलाय काय नाही ते सांगता बाबा. हो फालतू म्हटलं दुसऱ्याचा पंखा करता नको. आता सांगून राहिले मी तुम्हाला, मला अर्जंट पाहिजे. घरी जर पंखा नेला नाही ना, एक तर बायको बाहेर ढिगाणा करते नाही तर पंख्याचा ढिगाणा करते. म्हटलं घरी काही ना काही ढिगाणा आहे म्हणून. हा लवकर करता म्हटलं बाबा. हो सांगा मला काय खर्च आहे काय नाही. बाबा आता तुम्हाला सांगितलं मी ना. हा म्हटलं दुसऱ्याचा पंखा घेऊ नका सुधरायला आता. अरे हो ना भाऊ, तुम्ही आता खरं अर्ध्या का घंट्या द्या फक्त. तुम्हाला आता अर्धा घंटा दिला ना मी, तुम्ही काय 4-5 घंट्यानं आले नंतर म्हणाचं नाही मले. हो मी काय तो सुधरून ठेवत नाही. फक्त त्याचा आता काय गेला काय नाही हा ते फक्त आता मी चेक करून ठेवतो. नंतर सांगेन तुम्हाला काय गेला आणि काय नाही, किती रुपये जाऊ काय खर्च लागते. नाही तर बनवून ठेवा आणि तुम्ही पैसेच नाही द्या. म्हणून म्हटलं बा 1-1.5 घंट्यात लवकर आहे तुम्ही. हो नाही तर मग तुम्ही 4-5 घंट्याने येताल तर मग माझा माझ्या पंखातून चेक नाही केला सुधरवलाही नाही. हो मला आता तुरंत सुधरून पाहिजे, तसा भेटत नाही. आता समोर आलं पहिले 1-1.5 घंट्याने या. काय गेला काय नाही ते पहिले पाहून घ्या तुम्ही तुमच्या डोळ्याना. मी खर्च सांगतो तुम्हाला. जर बनवायचं असेल तर बनवता, नाही तर तुमचा पंखा उचलून घरी घेऊन जाता. काय म्हटलं? हो ठीक आहे ना. मी तसंच म्हणून राहिलो ना. मी येतो ना आठवणीने. मी अर्ध्या घंट्यात बाद येतो. हो आता तुम्हीच म्हणता फिरून. मी तर इथं थांबायला तयार आहे. तुम्ही म्हणता मला कूलर सुधरून देता म्हणता पहिले. बरं म्हणा द्या कूलर सुधरून द्या. तुम्ही बाद अर्ध्या घंट्यात. बकरा तर फसला रे भाऊ आता आपल्या याच्यात. फक्त बरोबर कापा लागते. काय म्हटलं पाहू झाकण्याचा ह्या पंख्याची चांगली म्हटलं ते मोटर द्या चांगली असं तर काढून घे. आणि आपल्यापाशी जळलेली मोटर आहे ना ते टाकून दे. बाकीचं चिल्लर चाललर काम आहे त्याचा काढूच. मग पहिले काय ठोक काम काढा लागेल ना. त्यानं म्हटलं काय गेलं तर मोटरच जळली आहे म्हणा. पाय बदलो तर का तर बदलो, नाही तर राहू दे. आपल्याला काय आपली जळली मोटर चालली चांगली चालू मोटर भेटून राहिली. चिल्लर चाललर काम काय ते पाहा लागेल मग. हो तर म्हटलं पहिले ते काम करतो. मोटर त्याच्यामध्ये म्हटलं आपल्यापाशी जळलेली टाकून दे, नवीनवाले काढून ठेवून दे. हो चांगलं लेखाला टकलेलं गच्चू देऊ. बरोबर मामा ठीक आहे. पण पाहिजे म्हटलं बाबा त्यानं घरून पहिले पाहून तर ना मोटर जळल्या का काय जळल्या त्याला माहित नाही राहायला पाहिजे. आपण याच्यामध्ये जळलेली मोटर टाकून द्या. त्यानं म्हणा माझी मोटर जळलीच नव्हती. अरे बाबा त्या टकल्याला जर माहीत असतं ना तर त्यानं पहिलेच सांगितलं असतं मोटर जळली आहे भाऊ, किती रुपयाची होते त्यानं असं म्हटलं असतं. पण त्याला काय काहीच नाही माहीत ना. मोटर जळल्या का काय जळल्या का काय तर त्याला काय काहीच नाही माहीत. तुम्ही जा म्हटलं ते आपली बच्ची जळलेली मोटर लवकर त्याच्यात टाकायचं याच्या पहिले. हो नाही त्या का त्याच्यासमोर टाकसान का लवकर टाका. नवीन मशीन तिकडं म्हटलं ते कोणत्या कांट्यात चांगल्या याच्यात ठेवून द्या, दिसली नाही पाहिजे अशी. हो घ्या लवकर करा भिडा. हो फालतूच्या अगोदर शानपण नको करा. हो तिला माहीत पडलं तर हे ते सांगून राहिले. घ्या लवकर घ्या जरा. हो घेऊन राहिलं बा मामा घेऊन राहिलं. मानलं बा मामाले मानलं काय दिमाग बा काय होय. हो चांगल्या मोटरा काढून घ्यायच्या, जळलेल्या मोटरा टाकून द्यायच्या. हो त्या पंख्यामध्ये 20 रुपयाचं जरी काम असे ना त्याला 4-5चा गच्चू द्यायचा. मामाले दिमाग आहे बाबा. मानलं मामाले. अरे बाबा आलाय घरी झुमर पंखा दुरुस्तीला टाकून काय गेलाय म्हणे पंख्याचं. काय खर्च आहे किती येते म्हणे. खर्च तर तू सांगितला नाही मग शिवलाल. तो माणूस कूलर सुधरून राहिला. तो म्हणे आता या कूलर बाद अर्ध्या घंट्यात निपटतो म्हणे. तुम्ही अर्ध्या तासाने या म्हणे. तुम्हाला सांगतो म्हणे बजेट किती काय गेलाय काय नाही. सांगतो म्हणे किती रुपये होते काय तर. असं काय म्हणजे त्याने चक्कच करायचा अजून त्या पंखाने काय गेलाय काय नाही अजून माहितच नाही किती खर्च येते काय येते. तुला चांगला दिमाग दिला बरं. एखाद्याची इच्छा म्हटलं कूलर गायब करून टाक संध्याकाळचा. कोणाला काही माहित पडत नाही. घरी नाही आता मस्त त्याला पार लुका चेंज करून टाकायचं ना रे. पार त्याचे ढपरं बपरं पार फेकपा करून द्यायचे. असं वाटलं पाहिजे का जुनाच आहे त्याला कलर द्यायचा लेखाले मारून वैकालेच नाही आला पाहिजे. तुला एखाद्या पंखा सुधरत बसून राहिला फालतू खर्च लावून राहिला. इकडे बघा धक्क्याचा काम आणि 1 रुपया लागत नाही ना. फक्त काय एखाद्याची इच्छा कूलर आणणार काढून घरात भरून ठेव नाही. त्याचे टपर तोडताड करणार जराशी. एखादा नवीन दिसला पाहिजे भंगारात दिसला पाहिजे. कलर मार नाही त्याला 20 रुपयाचा डब्बा असा कसा वैकाले येते. तुला ते म्हणून राहिला तू ऐकून राहिला. तू आपलीच लावून राहिला तर पंखा दुरुस्त करून नेऊन राहिला घरी. काय राहिजे एवढं सांगून राहिलो ऐकायला खाली नाही.
हो करतो ना शिवलाल भाऊ, म्हटलं ते करतो, त्याच्या टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी कूलरही पाहून ठेवलाय, कुठचा गायब करायचा आहे कुठचा नाही ते पाहून ठेवला आहे मी ना. हो ते करतो, पण म्हटलं कसं धीर ठेवा लागेल ना. आपलं पहिले पंखा पाहा लागेल ना, पंख्याचं बजेट किती मध्ये सुधारायचं किती नाही. त्याच्यावर पंख्याचं बजेट जर म्हणजे कमी निघालं 50-60 रुपये 100 रुपयापर्यंत, तर मग मी ते कूलर काही म्हणजे तो गायब करायचा प्लॅन मग कॅन्सल करतो. ते जर मग 200 रुपये 300 रुपये जर निघाले ते सुधारायचे का, मग तेच करावं लागते. मग तेवढे पैसे लावले पुरत नाही ना. इथं माणसाच्या खिशात 1 रुपया नाही आहे. 100 रुपये कुठे जमून टाका तर बायकोला बघून 100 रुपये जर लागत असेल तर ते मग जर 200-300 रुपये लागत असेल तर मग काही सुधरत नाही बा. मग तुम्ही जो प्लॅन दिला मला, हो एखाद्या जिथं कूलर गायब करायचा तेच करतो मग. हो मग तेच करतो. नाही तर काय रे, तेच करायला पुरते. त्यापाशी पहिलेच तर पैसे नाही आहे, मग कायले ते पंख्याले पैसे लावत बसून राहिला. जायचं पंखा घेऊन ये, तर संध्याकाळी व्हायची वाट पाहिजे तू. हो काय म्हटलं, एखाद्या जिथं आता पाहून ठेवला काय म्हणतो कूलर, त्याच्या इच्छा गायब करून टाक. मग काय माहित पडते का संध्याकाळी गायब केला तर घरी नाही, त्याच्या डुबऱ्यावरती सुद्धा काढून पे, काही कलर मारून दे, खाली वय येते. हो आता पहिले त्या पंख्याचं बजेट पाहून घेतो ना, काय गेला काय नाही, किती रुपये खर्च लागते ते पाहून घेतो. ते जर 100च्या आधार लागत असं तर मग काही करत नाही, त्याच्या मस्त जर लागत असेल तेच करतो. मग आता पाहून द्या, आता टाकला नाही आता चेक करायला, तर त्याला चेक करू द्या किती पैसे लागते पाहू द्या. बरं पाय बाबा, तुला काय बट्टे तर कर. हो एवढं सांगून राहिलं तू ऐकायलाच खाली नाही. हो तुला त्या पंख्याले पैसे लावायचे नाही म्हणतात, लावले काले. हो कर दे फालतू, दे तिकडे पैसे. इकडे एकाने कूलर गायब केला, 1 रुपया खर्च नाही लावा लागत, चालूच कूलर आहे सगळ्याची इच्छे. पण ऐकायला खाली नाही लागत. बरं पाय पाय म्हटलं तुला काय बट्टे कर तू. अरे बाबा शिवलाल भाऊ, मी तुमच्याही मनानं करतो, बाई मनानं करतो, आपल्या दोघांच्याही मनानं करतो. असं नाही मी माझ मनानं करतो, मला जे पटत ते. हो तुमच्याही मनाला जे पटत तेही करतो मी. तुम्ही म्हणता मला एखाद्याचा कूलर गायब करा, तर तेही करतो मी. हा पंख्याला जर कमी पैसे लागत असेल तर पंखा दुरुस्त करून घेऊन जातो आणि कूलरही गायब करतो एखाद्याचा. काय म्हटलं तुमच्याही मतानं. बरं पाय कर मग. हो करले काले. हो म्हटलं काही जर झालं तर मी या टेन्शन घेऊ नको, फक्त म्हटलं बरोबर हुशारकीनं करतो, नाही तर बस. हो नाही 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 करतो ना बा बरोबर. मी म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आपण काय आताच करून राहिलोय का. तुमच्यापासूनच शिकलो ना मी, जे काही शिकलो ते तुमच्यापासूनच शिकलो. काय सगळं हुशार काय म्हटलं, कसं काय गायब करायचं कसं नाही, सगळं तुमच्यापासूनच शिकलो मी. हो मी काय पोटातून शिकून राहिलो, मला कोणा शिकवलं नाही, सगळं मी तुमच्यापासून शिकलो. जेव्हा तुम्ही भेटले ना तेव्हा पूर्ण शिकलो मी. हो अरे पाय जरे बाय झुमर सांगत नको तू. शिवला बसून शिकलो आणि शिवला भूनच मला शिकवलं, असं तसं माझा डंक वाजवशील का बाबा. हा करशील मला फेमस. नाही बाबा शिवलाल भाऊ, ते फक्त आपल्या दोघांतलीच गोष्ट आहे, बाकी तिसऱ्याला खोलायला नाही सांगत मी. काय म्हटलं आजपर्यंत नाही सांगितलं, आता सांगेन का राजा शिवलाल भाऊ. त्या मायबिन्या पुत्याचं काय कलावले का ज्याचं, या कुल्लर घेतला तो आपासून हे पुत्तले का व्हायला निघून राहिलं. त्या कूलर मध्ये पाणी नाही काही नाही, मस्त घोयतून राहिला. थांबले का थांब बिल आलं ना तुलाच का भलायला लावतो. चांगला तुला उन्ही तारीच पाहतो तो कामाला, चांगला घोय चालला तिकडं. इकडल्या कूलर घोयतून राहिला ना, तिकडे तुला कामाला घोय चालला. थांबले का तू, तुलाच बिल भरायला लावतो मी. त्याच्यामध्ये पाणी नाही काही नाही, पाणी टाकून राहिला काही नाही, मग दिवस बोल कूलर चालून राहिला. तो कूलर घेतला तर बसून एखादा बाहेर निघून राहिला घालायच्या. होय ना, तो कूलर मध्ये बसून जायची तर झोपून जाते. जे पुत्ता का थांबले का थांब बांधास. काय बोलत्या काय बांधास, खाली इकडे म्हटलं जरा इकडे. बोलाजी बाबा काय तुमचं, म्हटलं फालतू तलाक देता झोपलेल्या माणसाले. मला झोपलो तर बोला इकडे म्हणते, काय बोलायचं काय नाही तर बोला म्हटलं काय म्हणता. अबे लेका झाकण्या देऊ का त्या गणपती, त्या कूलर मध्ये पाणी नाही मत आणून राहिला, मत झोपून राहिला. त्या कूलर मधली पाण्याची मुतल धैली का काही धैली, काही चिंता नाही. मत दिवस बोलल्या का कूलर लावून मत झोपते. थांब तू बिल आल्यावर पाल बिल तुला भरायला लावतो. तुला काय मजा वाजून राहिल्या कूलर मध्ये झोपणं म्हणजे. कूलरचं बिल का कमी येते का, पाहतो तुला आता या उन्हामध्ये कामाले. थांब ना तू, मत का दिवस भर झोपते संध्याकाळी झोपते, कायची झोप येते काय काय मत कूलर घेतला तर बाहेर निघून राहिला. हा म्हटलं तू म्हटलं आता मत झोपून घे, चांगला म्हटलं लवतावून घे झोपून घे, तुला जे घालायचं ते खोलून घे. म्हटलं तुला बिल भरायला लागेल, लक्षात ठेवतो तू फक्त. तू नका बिल भरलं नाही ते म्हटलं ते आपल्याला गातवलं बाल फेकून देतो, लायचं मग कुठं लायचं काय तर झाला त्या भोपल्या. आता कामाला नाही जात काही नाही जात, मला बाबा ऊन आहे तर आपण म्हणतो नको जाऊ काय कामाले. हा पण घरी लावून का नुसतं झोपात कालते, काही काम नाही काही नाही, नुसतं लेका कूलर लावून झोपते. थांब म्हटलं तू थांब सगळे तू सोयमर करतो ना मी. आता बिल येते फक्त, बिल किती येते किती नाही माहितच पडते. मग झालं तुला कामाले, थांब ना तू. आता का हवा काही एकटीच घेऊन राहिलो का बाबा मी. तुम्ही घेऊन राहिले, तुम्ही झोपता चांगलं छंदन मला म्हणून राहिले तर तुम्ही झोपता ना. मला म्हणजे बिल मला भरायला लावते म्हणते. मी भरतो बिल, मी कामाला जातो बिल नाही भरलं. हवा काय का मी एकटा नाही घेत, तुम्ही घेता आई घेते सगळे जण घेते. हो त्या चालू आम्ही दिवसभर कूलर मध्ये बसून नाही लात. तुला काय होय ना कूलर सकाळी उठला तर आपण कूलरच्या समोर बसून जातं. त्या कूलर मध्ये पाणी नाही काही नाही, त्या कूलरची मोताल जाईल का काही जाईल, काही चिंता नाही लगाले. असं पाणी नाही का कूलर मध्ये, सांगा ना कूलर मध्ये पाणी नाही म्हणून टाकतो ना मी. पालच गला मुलाले तर मावाला बिल भरायला लावतो, हे करायला लावतो ते करायला लावतो. तर बिल तर भरायला लावतोच ले बाबू तुले. मी ना काय गमत केली का, तुला बिल भरायला लावतो म्हटलं काय गमत केली का मी ना, तुलाच भरायला लावतो मी. चांगला दिवसभर कूलर मध्ये झोपतो ना तू. काय झोपणं म्हणजे काय मजा काय बिले भरायला लागते त्याचं. जातो कामाले उन्हीत आणि मला काय सांगू नको, तुलाच भरायला लावतो मी. झाला त्या भोपाल्या आपण दाव मनाव नाही तर एखादा डोक्याला बसून राहिला, एखाद्या जेवलेलं तात नाही उचला ते मायला उचला लागतं त्याच्या वेळेला. होय ना त्याला कूलर समोर झोपून जाते. थांब ना तू त्या पाल तुम्ही.
जा तिकडे तुला पालक बघा मा पाला कोणता पाला पालता काय पालता मी पाहतो काय घालता तुम्हीच आणि म्हटलं दे झुमल बुना का झुमल बुत आपला कूलर पाहिजे 3-3 वेळा येऊन राहिले काय लिहून राहिले माहित नाही त्याला विचारलं काय कूलर लिहितात म्हणजे पाहून राहिलो नवीन कूलर तिथून आला पाहून राहिलो त्याला म्हटलं कुचिन काय गेल्या कळतं आता सांगून द्या मा कूलर जर काही झालं म्हटलं तुमच्या घरी आणून टाकीत मी ते 2दा दिसले मला आपल्या कूलर पाहिजे त्याला मी बजावणी दिली आता म्हटलं ते तिथे का आले तर तुम्हाला आवाज देईन मी चांगलं म्हटलं त्याला दाखवता घनच्या कल आपला नवीन कूलर आहे पहिले नवीन कुल्लर तुझा भंगाल करून राहिला का दिवसभर चालून राहिला काय ते मोतर खराब नाही होईल एखादा झुमलचं नाव सांगून राहिला तर अजी 2दा दिसला तो आपल्या कुलर पाशी मग नाही तर काही ना काही कुचिन कालाच करत होता तो मी सांगतो ना तुम्हाला काही ना काही कुचिन कालाच करत होता 2 वेळा दिसला मला त्याला बजावणी दिली मी ना माझ्या जर कुलरला काय झालं मला त्याच घरी आणतो मी काही जर ऐकलं तर हो हुशार आले बाबू तू हुशार आहे मग दिवसभर कुल्लर तू चालवची मोतर तू बैकोची ना काही जर झालं त्या झुमलच्या घरी नेऊन टाकशील नाही आलं हुशार आहे तुझं आले का उलीचा द्या म्हणजे त्या कुल्लरला आलाम नाही आहे एखादा उतला लावला कूलर उतला लावला कूलर आता बिल किती येते काय मग आता बिल आल्यावर तुला नाही कामाला पाचला उनीता नाही तर काय राहिली मग त्याला तू कूलर बंद कर पाणी टाकलं त्याच्यामध्ये एखादा पाणी नाही टाकत काही नाही टाकत मामा या पंगा सुधासता याला आटण्याचा खर्च नाही ना मग नाही तर काय काही नाही झालं सगळं टिकटाक आहे झालं फक्त जरासा वायर कटला त्याचा आला मग त्याला एक टेप मारणार मग झालं पंगा चालू असं का पाहिजे बाबा त्याला नको सांगतो असं फक्त वारच कटला होता म्हणून आणि आता जे पैसे निघायचे ते नाही निघन पाहिजे म्हटलं सांगू नको आणि त्या पंख्यामध्ये नवीन मोटर काढून आपल्या पाचची जलील मोटर टाकली ना त्याच्यात हो टाकली मामा टाकली बाकी म्हटलं काहीच नाही टाकायला लागत सगळं त्याची वायरिंग फायरिंग सब बरोबर आहे उलीचा फक्त जो आपण पिन लावत नाही का तोच वायर कटला खालून बाकी काही नाही हो कडू जण लेखाले काय रे चिपको चापो करून टाका तो आला तर त्याला म्हणा मोटर जळली टाकायची असून तर 500 रुपयाची होते त्यांना जर म्हटलं टाक तर तिचीच मोटर आपण टाकून देऊ आणि 500 रुपये घेऊन घेऊ आपली अशीच कमाई चालू आहे जवळ 1 रुपया लागत नाही 2 मिनिटाचं काम आहे फक्त काढणं घालणं झाले 500 रुपये टाईट असे झाले पाहिजे गिराईकीचं त्याला म्हणा भाऊ चेक करतो 10 मिनिटांनी ये तू अर्धा घंटाने ये असंच बोलावं आपल्या बच्च्या खराब वस्तू त्या पंख्यात टाकून द्यायच्या आणि म्हणायचं त्याला सुधारायचं असं एवढ्या रुपयाची ते वस्तू होते तेच वस्तू त्याच्यावाली टाकून द्यायची झाले आपलेच पैसे म्हणजे काहीच नाही लागत नाही काही नाही फक्त उलीची खोलकाल करायची मेहनत आहे बाकी आपलं दादा म्हणजे कमाई आहे आता पूर्ण या गावालेले एकाली सोडून चांगला गाडीवर टाकलेले दादा 500चा लेखाला झाबू देतो आता कोण येते अजून माहीतच पडते आणि तुम्ही मित्रांनो काही पंखा इंका असन ना तर घेऊन या म्हटलं माझ्या पैसे पंखा बोयकला नसन तरी बोयकून दुरुस्त करून देतो मी कमी काम असन ना जास्त काम काढतो देतो आलं त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही चांगला दुरुस्त करून देतो मी बिंदास राहा घेऊन या तुम्ही काय म्हटलं घेऊन या व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा पुढचा भाग पोहू द्या काय म्हटलं पुढचा भाग बनवू ना सांगा मग कमेंटमध्ये बनवू का ह्या कसा वाटला ते पण सांगा चला भेटू मग उद्या राम राम